कार्यक्रमामध्ये मिसेस अमोल रोकडे म्हणजे चित्रा रोकडे आहे. ताई, तुम्हाला काय म्हणणार तुम्ही? सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक महिला असते, स्त्री असते आणि या साहेबांसोबत आपण नेहमी खांद्याला खांदा देऊन लढता. आपल्याला कशी भावना आहे आपली? हा, मला अभिमान वाटतो त्यांचा. सगळ्या गोष्टीत पुढे असतात. आज आपण मलबार हिल तारदे विभागामध्ये आहोत. आज आपल्यासोबत अमोल रोकडे आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याचे जे मेन सूत्रधार आहेत, जे आयोजक आहेत, अमोल रोकडे. प्रत्यक्षात आपण जयंती संदर्भात त्यांच्याशी बातचीत करूया. कसं काय सांगणार आज डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त? सर्वप्रथम आपल्या विभागाच्या सर्व नागरिकाला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दरवर्षी आम्ही इकडे हा कार्यक्रम राबतो. नेत्र शिबिर असेल किंवा बॅग वाटप असेल किंवा बुक्स वाटप असेल, इथल्या जिथले जे आपले एरियातले जे नागरिक आहे, जे गरजू मुलं आहेत, त्यांना प्रत्येक वर्षी आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो. ते जयंतीच्या माध्यमातून लोकांना एक मेसेज जातो की बाबासाहेबांची शिकवण आपल्याला दिलेली आहे. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. या 3 गोष्टी आम्ही ठेवून लोकांपर्यंत हे मेसेज लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो बाबासाहेबांचे. मागच्या काही महिन्यापासून संविधान बदलण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. आपल्याला काय वाटतं, संविधान बदलणार की नाही? बघा, संविधान बोलणारे बोलतात आहे, पण एवढं सोपं नाही संविधान बदली करायला. कारण घटनेचे शिल्पकार प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि इंडियाच नव्हे तर पुरे इंटरनॅशनल वर्ल्ड मध्ये त्यांची जयंती साजरी होतात आहे. आणि लोकांना ठाऊक आहे की हे जी घटना जे बाबासाहेबांनी दिलेली आहे आपल्या भारत देशाला, खूप इम्पॉर्टंट आहे. त्या घटनेद्वारे सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत. आणि हे जे सगळे ह्यांचे नाटक चालले की घटना बदलू, हे बदलू, हे शक्य वाटत नाही मला. परंतु पुऱ्या देशभरामध्ये भीम शक्ती व भीमाची जी लोक आहेत प्रत्येक स्टेटमध्ये आहेत. तर मला असं वाटत नाही की घटना एवढी सोपं नाही बदलला. बोलणारे बोलतात आहे, त्याला बोलून द्या, पण असं मला वाटत नाही की घटना बदलेल. आपल्यासोबत या ठिकाणी जुने जाणते कार्यकर्ते कांबळे आहेत. साहेब, तुम्ही जयंती निमित्त काय बोलणार? जयंती निमित्ताने फक्त एवढीच शुभेच्छा देऊ शकतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती निमित्ताने या देशातल्या सर्व भारतीय नागरिकांचं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सगळ्या तळागाळांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्यासोबत या ठिकाणी राणा आहेत, विशाल राणा. आपण काय जयंती निमित्त सांगणार? जयंती निमित्त मी मायावंशी परिवार मधून येतो. मायावंशी समाज मुंबई. आता मी इकडे सर्व गुजराती बांधव आणि माझे जेवढे बांधव आहेत त्यांना सांगतो की आज एवढा मोठा प्रसंग आहे. सर्वांनी या जे अमोल साहेब रोकडे यांनी एवढा मोठा वाया वाटप, मग नंतर डोळे तपासणी, चष्मा वाटप, एवढा मोठ्या संख्येने माणसं इकडे येतात आहे. तुम्ही सर्वांनी लाभ घ्या. जे बाबासाहेबांनी आम्हाला जे शिक्षण दिलं आहे त्याच अनुसार आम्ही सर्वांना वाया, गेल्या वेळी आम्ही बॅग वाटप केले आणि हे सर्वांमध्ये आम्हाला साथ देणारे तारदेव पोलीस स्टेशन, डी वॉर्ड आणि अनेक BHTला आम्ही त्यांचा धन्यवाद करतो की दरवर्षी ते आम्हाला एवढे साथ देतात. त्यांच्यामुळे आम्ही हे कार्यक्रम राबवू शकतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूळ मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला दिलेला आहे. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई. कार्यक्रमामध्ये चांगलं वाटलं की काहीतरी आपल्यासाठी, गरीब लोकांसाठी म्हणजे काहीतरी केलंय बघून मनाला खूप छान वाटलं की काहीतरी आहे. म्हणजे असं फ्री चेकअप, काही ना असलं म्हणजे डिस्काउंट मध्ये सगळं काय देतात. मुलांना बुक, बॅग दरवर्षी फ्री मला पण भेटते. याच्यासाठी मला खूप आनंद आहे आणि मला अभिमान वाटतो या कार्यक्रमाचा की खूप छान वाटलं असं. थँक्यू सर. धन्यवाद. आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. आपण या ठिकाणी आलेला आहे. आपण या कार्यक्रमासंदर्भात काय बोलणार? या कार्यक्रमाबद्दल चांगलं बोलणार, चांगलं उत्तम बोलणार. व आपल्याला चष्मा भेटला, नाश्ता भेटला, चाय भेटला आणि काय बोलायचं बोला पुढे.